नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, येवला लासलगाव मतदारसंघातील चिचुंडी खुर्द या गावामध्ये आहे व आपल्या सोबत काही गावातील गावकरी आहे. त्यांच्या समेत आपण त्यांच्या संग संवाद साधणार आहे. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री भाजपा युतीचे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरुद्ध काँग्रेस आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार माणिकरावजी शिंदे एकंदरीत अशी लढत आहे. नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे मी खूप खूप स्वागत करतो. दादा नमस्कार, आपलं काय नाव? ज्ञानेश्वर मडवई नाव आहे माझं. तुमच्या गावामध्ये साधारण लोकसंख्या किती? आमच्या गावामध्ये लोकसंख्या 2500 आणि मतदार आहे 1170. तुमच्या गावामध्ये एकंदरीत विकासाचा जर विषय काढला तर विकास कसा? तसं जर म्हणलं तर विकासापासून हे गाव खूप दूर आहे. जे काय ग्रामपंचायतीचे जे काय 14 वित्त आयोगातून कामं झाले ते कामं झाले आणि काही आम्हाला रस्त्यांचे काम अपेक्षित होते. काही शिवार रस्ते होते त्याचा आम्ही पाठपुरावा भरपूर वेळ ग्रामपंचायतीचे ठराव देऊन केला. उदाहरणार्थ आमचा पाटसरीचा रस्ता असेल, आम्ही आमदारांच्या कार्यालयामध्ये तो पाठपुरावा दिला, 3-4 वेळेस दिलं. एक आमचा ओळ रस्ता म्हणणे त्याच्यासाठी आम्ही मंत्रालयात गेलो, ऑफिसला गेलो, पण आम्हाला आमचं फक्त डायरी टिपून घेतात, पण काम काय आमचं 5 वर्ष काही झालं नाही. का? आता काय माहिती, त्यांना विचारलं पाहिजे. आता ते विकास पुरुष म्हणतात, त्यांनी का बरं नाही केली हे काय सांगते. चिचुंडी MIDC ची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती? आता तसं जर म्हणलं तर चिचुंडी यामध्येची वस्तुस्थिती अशी आहे का उद्योजक कंपन्या येतात तिथं, पण कंपन्यांना एक जो मोठा रस्ता पाहिजे ते बायपास, तो बायपास रस्ता नसल्यामुळे कंपन्या तो परिसर बघून घेतात, MIDC एरिया बघून घेतात आणि जो गावातून जो रस्ता जातो त्या रस्त्यातून ते काय त्यांचं काय वाहनं जाऊ शकत नाही, मोठे मोठे अवजड वाहनं. आणि बायपास रस्त्याची सुद्धा मोजणी केली, पण त्या रस्त्याचं काय कुठं काय झालं काय नाही, तो रस्ता सुद्धा अजून काय झालेला नाही. त्याच्यामुळे कंपन्या येऊन परत निघून जातात. अशी परिस्थिती आहे तिथे. अजून काही एखादा उद्योग काय उभा राहिलेला नाही तिथे. आता वस्तुस्थितीत कंपन्या किती? काय म्हणले? आता सध्याच्या स्थितीत तिथं कंपन्या आहे का किती? नाही, एक पण कंपनी नाही तिथे. जवळजवळ 12-15 वर्षापासून जागा अधिग्रहण केली. मला एक सांगा, या ठिकाणी माणिकरावजी शिंदे असतील किंवा छगनरावजी भुजबळ साहेब असतील, तुमच्या गावात एकंदरीत परिस्थिती कोणाची अनुकूल आहे? आमच्या गावामध्ये परिस्थिती अनुकूल माणिकराव शिंदेची आहे. तो तरी निशाणी. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार, आपलं काय नाव? अमोल मोडवई. काय करता तुम्ही? माझा व्यवसाय आहे नाशिकला. इथे मी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आहे. तुमच्या गावामध्ये एकंदरीत आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मतांमध्ये समाजानुसार विभाजन झालेलं आहे, तर एकंदरीत काय परिस्थिती? आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे, परंतु विकास नेमका आम्हाला आजपर्यंत कळलाच नाही. विकास कोणाच्या पुढे जन्माला आलाय नेमका? विकास पुरुष म्हणताय, पण विकास फक्त 4 ठेकेदारांचा झालाय. MIDCचा प्रश्न असेल, गावात रस्ते असतील, असे खूप काही प्रश्न आहे. आमच्या गावात एक रुग्णालय आपलं छोटस प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गेल्या 5 वर्षापासून ते निर्लिखित केलंय आम्ही. तर नवीन प्रस्ताव पण दिलेला आहे, कुठल्या प्रकारची मंजुरी नाही, काय नाही. आणि बाकीचे पण भरपूर प्रश्न असे गावामध्ये कुठंच मार्गी लागले नाही आतापर्यंत. नेमका विकास कोणाचा केलाय हे आम्हाला विकास पूर्ण सांगावं नेमकं बॉस, अशी आमची भावना आहे. राहिला विषय MIDCचा रेट खूप जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी छोटे छोटे उद्योजक काय प्लॉट घेत नाही. आतापर्यंत किती प्लॉट गेले हे लोकांना माहित नाही. कोण ते प्लॉटचं काय करतं हे माहित नाही. कुठल्या प्रकारची माहिती ग्रामपंचायतला कोणी पुरवत नाही. सगळं असं म्हणजे मनमानी कारभार चाललेला आहे. ऑफिसला गेलं तिकडे मनमानी कारभार, सगळ्या ठिकाणी मनमानी कारभार चाललेला आहे. कुठल्या प्रकारचं असं काही विकासाचा मुद्दाच नाही अजिबात. मनमानी कारभार म्हणजे नेमकं काय? मनमानी म्हणजे आम्ही करतो आमच्या हिशोबाने करू बा, असं असा विषय, बाकी काही नाही. त्यांच्या फेवरला आहे ना त्यांचे काम. त्यांनी काय वाटतं मग, माणिकरावजी शिंदे की छगनरावजी भुजबळ साहेब? माणिकराव शिंदे विजय होतील, त्यात काही शंका नाही. 173 गावांनी 100% भरभरून मतदान त्यांना करावा अशी मी लोकांना आवाहन करतो. 100% निवडतील ते त्यावेळेस. दादा नमस्कार, आपलं काय नाव? कुंजाराम मडवई. काय करता तुम्ही? शेती करतो. काय यंदा पीक पाणी कसं आहे? कांदे, मका आहे. भाव कसा आहे? भाव काय कमीच आहे, पहिल्यासारखा भाव नाही राहिला. मला एक सांगा, सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात, वारंवार तेच बोलतो कारण की मी पण एक शेतकरी आहे. पेट्रोलचे भाव वाढत्या, कीटकनाशकाचे भाव वाढत्या, रिचार्जचे भाव वाढतात, कपड्याचे भाव वाढतात, पण कापसाचे भाव वाढते नाही, सोयाबीनचे भाव वाढते नाही. फक्त लोकसभेला दणका दिला म्हणून कांद्याचे थोडे ठीक आहे, परंतु यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे. काँग्रेस असून भाजपा माळ्याची म्हणे, यांच्या राजकीय दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे, यासाठी फक्त शेतकऱ्यालाच टार्गेट केलं जातं का? हो, शेतकऱ्याला टार्गेट केलं जातं त्याच्यामुळे. शेतकरी सोडून त्यांना दुसरं कोणी नाही. व्यापारी मागच सरकार चालतंय आजपर्यंत. शेतकऱ्याचा कोणी विचार नाही केला आतापर्यंत, कोणत्याच सरकारने नाही केला. पण आता विधानसभेमध्ये त्यांना थोडंसं दणका बसल्यामुळं
मकाला कांद्याला थोडेसे बाजारभाव मिळाले बा असं. काय इथं दूध उत्पादक शेतकरी तुमच्या गावात आहे का? हो आहेत ना. आम्ही काय दुधाला भाव? दुधाला 27 बाजार आहे आता. पाण्याची बाटली 20 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपयाला आहे. कसं गणित जमायचं? काहीच नाही, अनुदान देत होतं म्हणजे 5 रुपये ते बी नाही दिलं आजपर्यंत. आणि पुस्तकात शिकवता का जोडधंदे करा? उद्योगधंदे जोडधंदे काहीतरी करा बा, दूध व्यवसाय करा, पण त्यातून 1 रुपया बी भेटत नाही. मी बघितलं नगर भागात, मी राहता मतदारसंघामध्ये फिरलो, तिथं दूध उत्पादकांना 5 आणि अगदी 7 रुपये अनुदान भेटतंय. तुम्हाला किती अनुदान भेटलं? भेटलंच नाही आम्हाला. 5 रुपयाने अनुदान भेटलं, पण ते भेटलं नाही आम्हाला. अजून अनुदान नाही भेटलं आम्हाला. काय कारण नाही? काही का तेच काही कळालं नाही ना. इलेक्शन लागलं त्याच्यामुळे अनुदान बी बंद झालं. त्या गावात हवा कोणाची? आमच्याकडे हवामान भाऊ तुतारी. का हो? काही नाही, चांगले का माणूस आहे, काहीतरी बदल घडेल बा असं. 20 वर्षामध्ये जो घडला नाही ते आता भाऊच्या याच्यातून लोक पाहत आहे बा. म्हणजे भाऊ आमदार झाले म्हणजे पूर्ण जनता आमदार झाली सारखे असं होईल. दादा नमस्कार, काय नाव आपलं? माणिक वासदेव राजगिरी. काय करता तुम्ही? आपण धंदा करतो, काम करतो, मिस्त्री काम. काय नेमकं तुमच्या परिसरात नेमका विकास कसा आहे? आपलं काय कारुणावर धंदा चालतो एवढं. असं का बोलता हो? अहो, हा धंद्यावाला माणूस उलटा सुखी शेतकऱ्यापेक्षा. खरं आहे का खोटं आहे? चुकीचे ना. चुकी आहे का खोटं बोलतो? नाही चुकी ना. काय वाटतं तुमच्या भागात विकास कसा? विकास काय आता दोन्ही पार्ट्याने विकास करतील. दोन्ही पार्ट्या विकास करतील. याच्या मागे आपण उभं राहावं, ज्याला लागेल त्याला मतदान करावं असं. गावात कसं आहे वातावरण? वातावरण चांगलंच आहे. वातावरण म्हणजे पार्टिशन किंवा काय हवा कोणाची? दोन्ही पार्ट्या कुणाला मिळून जातीलच ना असं. सर्वांमध्ये एकोपा आहे. तर काय आता तो जे एकोपा आहे बा. नाही जो आहे तर येणारच आहे ना. धन्यवाद. या ना. हा तुम्ही या. दादा नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, सोमनाथ मडोई. काय करता आपण? मी शेती करतो. काय सध्या पीक पाणी काय? सध्या कांदे, मका आहे. वावरला दांडगी तुमच्या परिसरात? हो, वावर दांडगी आहे, पण पाण्याचा मोठा प्रश्न. सोयाबीनचं उत्पन्न घेतात ते? हो, सोयाबीनचं घेतो. ती एकरी किती ऍव्हरेज? काय पावसामुळे तर नुकसानच झाली, तरी 7-8 क्विंटल निघली एकरी. 7-8 क्विंटल एकरी. एकरी किती खर्च आला? ट्रॅक्टर खर्च असेल तुमचा? तसा भरपूर येतो. खर्चाच्या हिशोबात काय भाव नाहीये. आता जे आहे ते बरं. शेतकऱ्याला आजचे दिन कोण आणू शकतो? भाजप, काँग्रेस? शरद पवार. त्यांच्या काळात पण अशा अडचणी होत्याच ना, कधी कधी कांद्याला भाव, कधी याला भाव, तर कमी. त्यांनी अडचणी सोडवल्या आणि त्यांच्या काळात शेतकऱ्यांशी निगडीत भरपूर प्रश्न त्यांनी सोडवले. शेतकरी सुखी होता त्यांच्या काळात. मध्यंतरी सोयाबीनचं मार्केट डायरेक्ट 9,000च्या पुढे गेलं होतं. परंतु आज वर्ष बघतोय 45च्या पुढे सोयाबीन जात नाही आणि सोयाबीनचं तेल वाढतं. हे काय निर्यातीमध्ये सरकार काहीतरी हस्तक्षेप करतंय काय? 100% करतं. हे सरकार शेतकरी हिताचं नाही एवढं सांग, म्हणून हे सरकारच नकोय आम्हाला. काय वाटतं मग या ठिकाणी माणिकरावजी शिंदे की छगनरावजी भुजबळ साहेब? 100% माणिकरावजी शिंदे. तू तरीच वाजणार का? आम्हाला बदल हवाय. विकासाला आम्ही कंटाळलोय. विकास हा फक्त नावापुरताच राहिलाय. आम्हाला विकास हा कुठे दिसतच नाही आणि आमचा खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे. जरी सध्या स्थितीत आमदार असताना जर आम्हाला उपोषण करावं लागत असेल तर हे आमदार आमच्या काय कामाचे? अक्षरशः पालखेड पाण्यावर आमचं सगळं जीवन आधारित आहे आणि आमच्या पाण्याकडे कुठलंही लक्ष नाही. फक्त आश्वासन दिले जातात आणि आश्वासन देऊन इथून मागची जी पंचवार्षिक झाल्या त्याच्यात फक्त आश्वासनच दिल्या गेले, काम कुठलंही झालं नाही. नमस्कार दादा, काय नाव आपलं? अक्षय मडवई. अक्षय मडवई. काय करता तुम्ही काम? मी गाईचा व्यवसाय शेती करतो. गाईचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय करतात. इंजिनिअरिंग पण व्हायला पाहिजे. कशात झालं? सिव्हिल इंजिनिअरिंग व्हायला. सिव्हिल इंजिनियर झाला आणि तुम्ही दुग्ध व्यवसाय करता? जॉबला पण होतो, पण काय याच्या महागाईच्या काळामध्ये मुंबई सिटी सारखा पुण्यासारखा हे परवडत नाही आपल्याला. व्यवसाय पण वाईट नाही, व्यवसाय पण चांगलाच आहे ना. काय पण चांगला आहे. गाईचा व्यवसाय अति उत्तम. ऐका ना, तरी दुधाचा जर विचार केला भावाचा, काय वाटतं आपल्याला? आज 26 रुपये आहे. 26-25 रुपये भाव पडतो. अनुदानाच्या नावाखाली आहे. सरकार आपल्याला वेड्यात काढतंय. आता बघितलं सप्टेंबर ऑगस्टचं अनुदान टाकले, ऑक्टोबरचं
अनुदान अजूनही पडलेलं नाही आणि 7 रुपयाने आज जाहीर केलं ते 7 रुपये तर आता गुंतून बसलेलं आहे. आचारसंहितेमुळे मला सांगा ना कोण अनुदान टाकणार आहे आता? आता ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पण आचारसंहितेमुळे कसे पडतील मला हेच कळत नाही. हे वेळात काढायचं काम करतात सर. आता ते 1,500 देत आहे, आता हे तर 3,000 देणार आहे काँग्रेसवाले. काँग्रेसवाले 3,000 देणारे हा त्यांचा एक जाहीरनामा आहे. ते सरकार आल्यानंतर जनतेने त्यांच्या मागे पाठबळाने उभं राहिलं पाहिजे. आणि हे जे 1,500 द्यायला यांनी काय यांच्या खिशातून नाही दिलेलं आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते जीएसटीचा पैसा त्यांनी यांना दिलेला नव्हता वापरायला आणि आज तो पैसा यांनी वापरून घेतलेला आहे आणि ह्योच आपल्याला दिला. यांनी महाविकास आघाडीच्या काळात जो निधी दाबलेला होता तो आपल्याला दिलेला आहे. यांनी जर कर्जमाफी जर यांना करायची होती ना यांनी कर्जमाफी करायची गरज नव्हती. अशी पैसे वाटायची गरज नव्हती ना. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या काळात 2008 साली कर्जमाफी झाली. त्यावेळेस 72,000 कोटीची कर्जमाफी झाली, सरसकट झाली. यांनी जी केली कर्जमुक्ती झाली नाही. कर्जमुक्ती आजपर्यंत कोणाला झाली नाही. ऐका ना 2000 ऐकून घ्या 2008-9 ला 100% कर्जमाफी झाली होती. 5 एकराची चेक करा, 5 एकराची मर्यादा होती त्याला. झाली होती पण मग त्यावेळेस 72,000 जे कोरडवाहू 10 एकर क्षेत्र आहे त्यांनी केलं का? आमचं एवढं क्षेत्रच नाही सरता गेला. बाकीचे आहे ना. सगळे लोक अल्पभूधारक झालेले आता वाटण्या झाल्या डिवाइड झाले सगळे झाले. 5 एकर 6 एकर जमीन आहे. पण एखाद्याचं वाटप पत्र झालेलं नाही एकत्रित कुटुंब. त्यांच्या एखाद्याच नावावर समजा 10 एकर लोक सोडून जाऊ आपण पण 90% लोकांना दिला व्याज भेटला ना. 72,000 कोटी म्हणजे मोठा छोटा आकडा नाही. 72,000 काय वाटतं मग माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब? माणिक भाऊ कारण की आम्ही काही ओबीसी आमचे दुश्मन नाही. मी एक मराठा म्हणून मी एक सांगू शकतो ओबीसी माझे मित्र आहे. माळी वर्गातले माझे मित्र आहे. मी एकच सांगेल का ज्या माणसाने जातीपाती हिंदू एका पक्षात हिंदूच्या एका जाती याच्यामध्ये फूट पाडली तू हिंदू कोणी पाडली? भुजबळ साहेबांनी पाडली. मराठा ते तर म्हणतात मराठा जातीवर. काय मराठा जाती मराठ्यांनी कोणी मला सांगा जरांगे पाटलांनी कुठं सांगितलं? आम्ही साहेबांचे पुलिंग एजंट होतो. आम्ही मराठा आहे. 20 वर्ष आम्ही साहेबांना मतदान केलं. आम्ही मराठा आहे ना. आम्ही साहेबांची जात वगैरे नाही बघितली कधी. देवेंद्र फडणवीस एका पत्रकार परिषदेमध्ये बोलले की बघा लहान लहान पोरांमध्ये काय वातावरण आहे. एका मोठा व्यक्ती असं बोलतोय त्यांच्या शब्दाच्या बाबतीत काय वाटतं की तो जाते म्हणतात का लहान लहान पोरं म्हणतात मी आता असं तसं ते. आमच्या गावात प्रत्येक कास्टचे लोक राहतात. मराठा समाज पण आहे. तुम्ही कोणाला विचारून घ्या कोणत्या कास्टला कुठल्या प्रकारचं आमचं जाती भेद नाही मतभेद नाही. कोणाकोणाला आम्ही सगळे लोक राहतो. एकमेकांच्या कार्यक्रमाला जातो. देवेंद्र फडणवीस असं का बोलता? त्यांचं राजकीय टंट असेल तो ते नाही माहिती. मोठे माणसं आहे खूप त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काही बाहेर देणं योग्य नाही. खूप मोठा व्यक्ती येतो. दुसरी गोष्ट आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसामध्ये कुठल्या प्रकारचा मतभेद नाही. ही विष आता काय लोक पेरतात ते चुकीचं येते. समजलं चुकीचा विष. मराठा आरक्षणाला विरोध केलाय म्हणून त्यांना राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते असं वक्तव्य करताय देवेंद्र फडणवीस. हो दादा नमस्कार. आपलं काय नाव? मुकेश पवार. काय तुमच्या चिचुंडी गावामध्ये चिचुंडी खुर्द मध्ये एकंदरीत काय परिस्थिती? भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे साहेब? माणिक भाऊ. दादा तुम्हाला एक प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तो प्रश्न महत्वाचा आहे कारण की आपला जो पैसा आहे आता जो पण टॅक्स कटतो तो आपला विकास निधी आहे. कोणतं पण काम असू बांधकाम असू रस्त्याचं काम असू स्मशानभूमी असू अगदी निकृष्ट दर्जाचं काम होतं. म्हणजे अगदी तो पैसाचा काहीच उपयोग होत नाही. काय वाटतं याची क्वालिटी कशी सुधारली पाहिजे? कारण की अमेरिकेसारख्या देशात जर रस्त्याचं काम जर खराब आढळलं तर त्याला 10 वर्ष जेल आहे. तसं आपल्याकडे काय वाटतं? आपल्याला खूप भयानक परिस्थिती. टोटल सिस्टम खराब आहे आपली वरपासून खालीपर्यंत. ठेकेदार मंत्र्यांना टक्केवारी आमदारांना टक्केवारी ही सिस्टम बदलू शकत नाही. कोणतं सरकार येऊ द्या सरकार उद्या काँग्रेसचं येऊ द्या यांचं येऊ द्या कोणाचं येऊ द्या पण ही सिस्टम बदलणार नाही. ही सिस्टम गेल्या 30-40-50 वर्ष पण हेच चालू आहे. टक्केवारी द्या कामं घ्या हेच चालू आहे. ते बदलणं पॉसिबल नाही. हाच विकास यांच्या हिशोबाने ठेकेदार मोठे करायचे. 100 नंबर तुम्ही कालच मी तुमचे एलईडी 100 300 टाकायला पाहिजे 100 टाक. म्हणजे 500 ट्रॉली मुरुम टाकायला पाहिजे रस्त्याला तर त्या ठिकाणी 100 ट्रॉली मुरुम टाकायचो. ही एकाच गावाची परिस्थिती नाही. प्रत्येक गावात 99% याला जबाबदार कोण? याला कोण बघणार? उदाहरणार्थ तो सभा मंडप आता झोळ खातोय 2000 किती चालताय 15 झोळ खातोय अक्षर पडायला आलेला आहे. मायबाप सरकार आहे. सरकारचा आशीर्वाद शिवाय कोणतंच काम नाही होत.
मंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री सगळ्यांचा वॉच आहे. नमस्कार. खरा जर प्रश्न जर म्हणला इडला या आपल्या येवला तालुक्याचा, तो पालखेड लाभ क्षेत्रामध्ये जे शेती येते आपल्याली, तर ह्या शेतीच्या पाण्याच्या बाबतीत म्हणलं 6 TMC पाणी आपल्या लाभ क्षेत्राला होतं. पण इतकी दयनीय परिस्थिती झाली. कल्याणराव पाटील आमदार होते त्यावेळेस काही कमी ना 3-4 पाणी मिळायचे. साहेबांकडून 3 रोटेशन मिळायची त्या टायमाला. कल्याणराव पाटील आमदार होते. साहेबाला असं वाटायचं, साहेबांचं ब्रीद वाक्य होतं की मी येवला बारामती करी. बारामती होणे म्हणजे काय माहितीये का, एक सगळीकडे असं सुख समृद्धी आणि हिरवळ असं होतं. पण ऍक्च्युअली परिस्थिती तशी न झाली. साहेबांनी आणि स्कीम आणल्या, पालखेड बसवल्या आणि पालखेडची कॅपॅसिटी हे करायला पाहिजे ती पाण्याची, ती काय वाढवली नाही. 6 TMCचं पाणी म्हणजे 6 TMC म्हणजे एका TMC चालतं, 1 TMC चालतं. कालवा जर 700 फ्लो जर केला तर रनिंग जर केला तर तो 60 दिवस चालेल 1 TMC पाणी संपायला. तर आता परिस्थिती अशी की आपला कालवाच 1 महिना चालतो, अर्धा TMC पाणी शेतीला मिळत नाही आणि इकडे शेतकऱ्यांना 1 तास अर्धा तास पाणी दिलं जातं. ही कोणती परिस्थिती या तालुक्यामध्ये? म्हणून या तालुक्यामध्ये जो उद्रेक तयार झालेला आहे. कारण काय होतं तर तुम्ही नुसते 4 इमारती बांध म्हणून हे नाही होतं, विकास नाही होत. खरा विकासाचा कणा हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भाग हा सगळा शेतीवर अवलंबून आहे. आता शेतकऱ्यांना पाणी किती मिळतं? अर्धा तास, 1 तास, 2 तास, काहीच पाणी मिळत नाही. मला एक सांगा, तुमच्या चिचुंडी गावात नेमकं पाण्याची परिस्थिती काय ते सांगा. आमच्या चिचुंडी गाव हे पूर्ण पालखेड कालव्यावरती आहे. आता आमच्या तिथं 750 हेक्टर जमीन गुलिताखाली आहे. पण आमच्या तिथं तुम्हाला सांगतो एक 70-80 हेक्टर सुद्धा क्षेत्राला पाट पाणी मिळत नाही. फक्त कागदपत्री आमचं गाव कालव्याखाली असतं असं गृहीत धरून चाललं. म्हणजे ग्रीन झोन आहे, फक्त कागदपत्री ग्रीन झोन आहे चिचुंडी खुर्दा गाव. रोटेशन किती आहे? रोटेशन तुमच्या ताऱ्यांना म्हणतो. आमच्या ताऱ्यांना काय रोटेशन 2 दिलं जातं, पण शेतकरी आम्हाला मिळतं पाणी 2 तास 1 तास अशा पद्धतीने. ते काय त्याला रोटेशन म्हणतात का? ताऱ्यांना पाणी किती वेळा सुटतं? ताऱ्यांना पाणी सुटतं, एकदाच सुटतं, एकच वेळेस सुटतं. हे काय चेअरमन आहे ना पाणी वापरतो. हा, या पुढे 2 मिनिटं. ताऱ्यांना पाण्याची परिस्थिती काय ते? पाण्याची परिस्थिती आता तुम्हाला मागच्या वर्षीचं उदाहरण देतो. अक्षरशः आम्हाला एकच रोटेशन जाहीर केलं, त्यात पण आमच्या गावाला म्हणजे पूर्णतः पाणी दिलंच नाही. म्हणजे आम्हाला त्या पाण्यासाठी भांडण करावं लागलं, उपोषण करावं लागलं. आमच्या हक्काचं पाणी असून जर उपोषण करावं लागलं तर त्यामुळे आमचा खूप मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा. त्यांनी आजपर्यंत सोडवायला पाहिजे होता. जेवढे 4-5 पंचवार्षिक झाल्या त्याच्यात त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, पण असं काही घडलं नाही. मला एक सांगा, अपेक्षा म्हणजे रोटेशन समजा XYZ एवढे रोटेशन आलं, 1 आलं 2 आलं, तर तुम्हाला चारीला पाणी किती वेळा येतं? तर किती वेळा यायला पाहिजे? आम्हाला कमीत कमी 3 रोटेशन मिळाले पाहिजे. सध्या 2 येतात, पण ते पण असे तुटपुंजेचे येतात. असं म्हणजे आमच्यातच वाद होतात त्याच्यात. त्या टायमाला छत्तीसगडला पाणी कसं येतं माहितीये का? खूप हेवी नेत्याचा तालुका आहे. छत्तीसगडला पाणी लोक उपोषणाला बसतात, मग ते पाणी येतं. नाही तर तुम्हाला सांगतो काही टायमाला छत्तीसगडाशी ओली केल्या जाते आणि बंद केलं जाते की संपला तुमचा कोटा. 4-5 दिवस 14 गावं त्या 36 तारीवरती आहे. 14 गावाला पाणी 14 दिवस सुद्धा चालत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो काय 7 दिवस आणि 8 दिवस, म्हणजे 7 दिवस जर म्हणते एका गावाला अर्धा दिवस पाणी. हा काय तालुका काय सुजलम सुफलम होणार आहे का बारामती? यांना होणार आहे का? अहो ही परिस्थिती सुधारवली पाहिजे होती. भुजबळ साहेबांकडून खूप मोठी अपेक्षा होती. पण आता जे माणिक भाऊ हे करतील म्हणून लोक शेतकऱ्यांचा कल काय झाला का माणिक भाऊ एक ऍडव्होकेट आहे, हुशार आहे, वकील माणूस आहे आणि करील शेतकऱ्यांसाठी काम करेल. आता तुम्ही कर्जमाफी पद्धत अहो यांनी या महायुती सरकारने जिल्हा बँकेचं कर्ज देणं बंद करून टाकलं. तो त्यांचं कर्जमाफी देणार. ही कोणती कर्जमाफी देणार आहे? आणि कर्जमाफी दिली ती फडणवीस साहेबांनी दिली. कशी दिली? तर प्रत्येक शेतकऱ्याला असं एकदम असं विठी धरून दिली, आमका कागदाना तमका कागदाना. शरद पवार साहेबांनी असं नव्हतं केलं, तर सगळं त्याला देऊन टाकली होती.